भाग्याता अवघे चिंता भरली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला। आज सप्त्यातील चौथा दिवस आहे। चौथ्या दिवसाची कीर्तन सेवा हरिभक्ती पारायण। माझे जुने मित्र हरिभक्ती पारायण निवृत्ती महाराज जांभळवाडीकर, जुन्या मित्रांना कधी कधी आठवण करावं लागतं, भेट घ्यायची वेळ येते। म्हणून त्यांनी महाराजांनी मागच्या वर्षी फोन केलं होतं, पण मला तारीख भेटली नाही। ह्या वर्षी लवकर फोन केला महाराजांना, तारीख भेटली। महाराजांनी सुंदर सेवा केलेली आहे। गावकऱ्यातर्फे महाराजांचं हार्दिक अभिनंदन। तुम्हाला एक माहिती आहे का, आज वातावरण बिघडलेलं आहे। वरच्या कोरोनामध्ये अर्धा तास पाऊस पडलेला आहे, मन मी पाहिलो नाही, पण आमच्या गावामध्ये पाऊस नाही। ही देवाची कृपाच म्हणा की नाही, का करता येत नाही ते देवाला सांगा। राजाचा रंकाचा राजा करायला वेळ नाही त्याला, पाऊस बंद करा आणि पाडाय काय वेळ आहे। फुलसुरला सत्ता होता उसारे साहेबाचा, पाऊस जे मारला महाराज, आम्ही सत्यात गेलो होतो। मंडप कल्याणला गेला आणि स्टेज हुमनाबादला गेला, मंडपाचा पत्ता नाही। तसं होणार नाही, कारण आमच्याकडे दोन संतांची कृपा आहे। एकीकडे दादाराव महाराज मोरे आणि एकीकडे भागवत महाराज। अनेक आमच्या गावात संत होऊन गेले। आमचे तुळशीराम मास्टर, त्यांनी दररोज मंदिरावर येऊन श्री नाट म्हणायचे नाही। दादाराव महाराज आणि तुळशीराम मास्टरचं माझं सहवास झाले नाही, कारण मी लहान होतो, मला काही कळलं नाही। माझं जे सहवास झाला हरिभक्ती पारायण वैकुंठवासी भागवत महाराज गोळेगावकर, मला सहवास घडलेला आहे। म्हणून सर्वांना सांगू इच्छितो की आज चौथा दिवस पार पडलेला आहे। वातावरणाने आपल्यावर कृपा केलेली आहे, भगवंतानेच कृपा केलेली आहे। तसेच आजचे अल्प उपहार श्री बाबुराव बिरादार आणि दुपारची पंगत श्री चंद्रकांतराव शेरीकर यांची झालेली आहे, आणि संध्याकाळची पंगत रमाकांतराव सूर्यकांतराव शेरीकर यांची झालेली आहे। आणि एक विशेष सांगायचं झालं तर, राग येऊ देऊ नका, मी सांगतो। एका विहिरीत पाणी भरून फुल आहे आणि एका विहिरीत पाणी थोडंच आहे। थोडे असलेल्या विहिरीमधलं पाणी लोक घेऊन जात आहेत, आणि भरून असलेल्या विहिरीतलं पाणी लोक हात लावत नाही। अनेक जणांकडे गडगडची संपत्ती आहे, स्विच बँक भरून आहेत बाहेरच्या देशामध्ये जाऊन, पण इथं दान होत नाही। पण विशेष महत्व आहे आमच्याच गावचं, जो दान करणारा रत्न आहे तो संतोष तेलंगे यांची उद्या अल्प उपहार पंगत आहे। दुपारची त्यांचीच पंगत आहे आणि संध्याकाळची त्यांचीच पंगत आहे। टाळी वाजवा। त्यांना बघायला शेत नाही, बसायला घर नाही, पोटावरचं काम आहे। तो माणूस आपल्या गावामध्ये 3 पंक्ती देतो, राग मानू नका म्हणून बोलले कधीच नाही। तसा माणूस गावात 3 पंक्ती देतो आणि वरच्या गावात 1 पंगत आहे त्यांची। उत्सुकतेनं त्यानं आपल्या गावामध्ये अनेक कार्याला सहकार्य भरपूर आहे, म्हणून त्याच्यासाठी एक टाळ्या वाजवा सर्वांनी। आणि उद्याची कीर्तनाची सेवा हरिभक्ती पारायण रामकृष्ण महाराज कौटाळेकर, आजची प्रवचनाची सेवा सुरेश महाराज नातकटीकर यांची झालेली आहे, आणि उद्याची प्रवचनाची सेवा काशीराम महाराज इंदूरकर यांची होणार आहे। तर सर्वांनी यावं ही नम्र विनंती। उद्या सुद्धा असेच कीर्तन होणार आहे, सर्वांनी कीर्तनाचा लाभ घ्यावा। आणि बाहेर गावाली मंडळी जे आहे मटकटी एकलासवाडी, आज नवीन आमचे पाहुणचार करण्यासाठी आले डोणगावकर मंडळी आणि भालकीकर मंडळी, मटकटीकर सर्वजण आलात। सर्वांचं गावकऱ्यातर्फे हार्दिक अभिनंदन। आणि एक सांगू इच्छितो, विशेष आमचे हे सुद्धा जुने मित्र आहेत। आमचं ज्यावेळेस 2009 मध्ये घरचं बांधकाम होतं त्यावेळेस आले होते आमचे बाबुराव आंदेगावकर। त्याच्यानंतर आज महाराजांची आठवण झाली, बाबुराव आंदेगावकर त्यांनी सुद्धा आले। आणि एक सांगतो तुम्हाला, मृदंगाचार्य परभणीचे आहेत, 2 मिनिटे घेतो फक्त।
आणि गायनाचार्य संभाजीनगरचे आहेत आमचे आणि बाबूराव महाराज गायनाचार्य हे अगोदर वारकरी आहेत, नंतर कलाकार. गायन करीसी जरी गुणीजनच होते, वैष्णव नवसी अरे जना. नामावणी नाम केशवासे घेते तरीच वैष्णव होसी अरे जना. सतत चिंतन असतं आमच्या योगेश महाराजाच्या हातामध्ये. मशीन असते महाराज, मी पाहिलं महाराज, तुम्ही तुमचं पाहिलं मी. आणि आमचे श्रीकांत महाराज सुद्धा दररोज 5000 जप करतात. श्रीकांत महाराज त्यांनी आम्ही फोन केलं होतं दररोज 5 करायचे. श्रीकांत महाराजांनी त्यांच्यासाठी सुद्धा सर्वांनी टाळी वाजवा. म्हणून आमचे मनोभावे सेवा करणारे, मनोभावे सेवा कशाला म्हणतात, काही न मागे कोणासी तोचे आवडे देवासी, आमचे प्रदीपरावजी पवार यांचं सुद्धा धन्यवाद धन्यवाद. आणि विशेष करून सांगायचं आहे तुम्हाला, आमच्या सप्त्यात एकादश येतेच, पण सर्व गावकऱ्यांनी एकादश करावं. सप्त्यातली एकादश ही पर्वकाळ, साधला हा पर्वकाळ गेला अंतरीचा मळ. एकादश 24 तारखेला आहे. 24 तारखेला एकादशी येणारी, सर्वांनी एकादश करावं. एकादशीला 2 प्रवचन आहेत, केशव महाराज कोरुण आणि शिवाजी महाराज लंजवाड. केशव महाराज कोरुण यांनी प्रवचन सेवा घेतली नाही, पण श्रीकांत महाराजांनी आणि बालराव महाराज यांच्या आग्रहास्तव नाव टाकलेलं आहे. पण मी सेवा करणार नाही, कारण मी शेतात राहणारा माणूस आहे. ही सेवा करण्यासाठी आळंदीला पंढरपूरला राहावं लागेल. म्हणून आळंदीला राहणारे आमचे ताई आरती ताई यांनी माझ्या ठिकाणी सेवा करणारे, तरी सर्वांनी सेवेचा लाभ घ्यावा. तरी सर्वांनी आग्रह करून यावं. आमचे पांडुरंगराव नेलवाडे पंडू काका म्हणतो आवडीनं सर्वांनी आम्ही. ते काबाड कष्ट करून शेतामध्ये ह्या ठिकाणी प्रत्येक सेवेला हजर राहतात. हे जुने वारकरी आहेत. हे जुने वारकरी आहे म्हणून गाव आहे महाराज. हे गावकऱ्यांचं रत्न आहे, शोभा आहे. हे जर वारकरी आहेत म्हणूनच सगळं मंडपाला शोभा आहे महाराज. गाता पाठ आहे त्यांना. सद्गुरु भागवत महाराज वैकुंठवासी त्यांचं कृपा आशीर्वाद आहे त्यांच्यावर, आमच्यावर, सर्व गावावर. म्हणून हा चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताहातील 4था दिवस पार पडलेला आहे. म्हणून सांगू इच्छितो, महाराजांनी संतांचं महत्व सांगितलं. संतांचं एकच महत्व सांगतो आणि मी बोलणं थांबव करतो. विज्ञान एवढं पुढे गेलं, एवढं पुढे गेलं, ऐकून घ्या. जेवढे आपल्या पृथ्वीवर गाड्या, तेवढे गाड्या आणि पुढे चलून विमानाच्या रूपानं हे आकाशात फिरतील. एवढं विमान पुढे जाईल. पण ऐकून घ्या, तुकोबारांनी जे ख्याती केली ते करता येणार नाही. प्रयाण काळी देवी विमान पाठविले, कलीच्या काळा माझे अद्भुत वर्तले. मानव देह घेऊन निजगामा गेले, निळामुळे सकळ संता दोषी. अरे बाबा, मानव देह घेऊन तुम्ही जाता का हो निजामाला? हे कोणाला करता येत नाही. विज्ञान कितीही पुढे जात नाही, चंद्रावर का जात नाही. म्हणून संतांची उपमा कोणालाही देता येत नाही. कारण संत जगाच्या कल्याणासाठी आलेले आहेत. संत चमत्कार दाखवायला संताला कमी आहे का? मेला माणूस चित्तविठविलं, संताकडे का कमी आहे महाराज सांगा? म्हणून संत जगाचं कल्याण करण्यासाठी, आपल्या भूतलावर आमचं तुमचं कल्याण करण्यासाठी अनेक रूपानं, अनेक प्रांतामध्ये, अनेक जगामध्ये, अनेक एक प्रांतला वेगवेगळे संत होऊन भरपूर गेले. कारण हे कल्याण करण्यासाठी संतांचा अवतार आहे. विशेष संत म्हणजे ज्ञानोबा आहेत, तुकोबा आहेत, नामदेव आहेत, असे मोठे मोठे संत. या संतांचाच मार्ग धरून तुम्ही आम्ही या ठिकाणी चालावं. आणि भजनामध्ये तुम्ही आम्ही भजन करतो, म्हणतो की बाबा तुकोबारायला का थोडं त्रास झालं का सांगा? तुकोबारा थोडं त्रास झाला का? अरे बाबरीच्या काठीनं झोडपल्यानंतर तुकोबारा त्याचे हातपाय जाऊन तोडले. तुम्ही आम्ही भजनामध्ये काय करतो? एक आपण म्हणते वेळेस दोघांचं काहीतरी भांडण झालं तर घराकडे निघून जातो. तुकाराम महाराज म्हणतात, मज पामरा हे काय तोरे, पण पायाची वाहन पायी बरी. जास्ती बोलत नाही महाराज. महाराज म्हणतात आणि महाराज कीर्तन चालू केले का काय? तर माझी काही कीर्तन करण्याची पात्रता नाही म्हणून बोललो. छोटा घास मोठी बात बोलणे काही जरूरत नाहीये. म्हणून ह्या ठिकाणी माझं बोलणं थांबवतो. सर्वांनी आलात, सर्वांचं अशीच योगदान आमच्या गावाला राहावं. सर्वांनी कृपा करावं. ही आज कशासाठी अट्टहास आहे? कुठं तर संतांची कृपा, कुठं देवाची कृपा व्हावं म्हणून ही अट्टहास आहे महाराज, दुसरे काय नाही. इथंच तुमच्यावर कृपा होती, दुसरीकडे कृपा होणार नाही. म्हणून माझं बोलणं या ठिकाणी थांबवतो. बोलिले गुरे